एक दिवशी तो तुमच्याकडे आला आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की तू गे आहे. गे म्हणजे तू समलिंगी पुरुष आहे. तर तेव्हा तुमचं म्हणजे तुमची प्रतिक्रिया काय झाली? तुम्हाला हे माहिती होतं का की गे म्हणजे काय? की सेक्शन 377 आहे ज्याच्यामध्ये म्हणजे म्हणजे गे मुलांना क्रिमिनल समजलं जातं. हो. तर मी त्याला अभिषेकला म्हटलं आता मला बघायचं की तुला कोण क्रिमिनल बोलतं. मला त्यावेळेला जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा मला गे किंवा LGBTQ कम्युनिटीबद्दल काहीच माहीत नव्हतं. गे जो मुलगा असतो ना तो रिप्रोडक्शन आणि ह्याच्यात तो मेडिकली ओके असतो. दोन मुलगी म्हणजे आता जर माझा मुलगा आहे आणि आता मग त्याचं जर मुलाशी जर रिलेशन होतं तर मग सेक्स कसं करणार किंवा मुलगी आहे तर असं sex विचार कसं करणार. पण जेव्हा मुलगी घरात येते ना तेव्हा मला नातवंड होणार आहेत. जेव्हा मुलगा घरात येणार आहे तेव्हा मला नातवंड होणार नाहीये. तर हा मेजर खूप कुटुंबात हा मेजर प्रश्न असतो की त्यांना नातवंड पाहिजेच असतं. मी जर तुला बोललो तर तू माझ्यावर जेवढं प्रेम करते ते प्रेम करायचं थांबशील. अरे वा. माझ्यावर मला म्हणजे तू त्याच्या नफरत मनात ती करशील. भीती असेल म्हणजे. ती जी भीती की मी म्हणजे तू मला हेट करायला लागशील. म्हटलं आज का घाबरतोय? मग म्हटलं अरे तुझा मित्र गे आहे, तू पण गे आहेस का असं तुम्ही विचारलं? मी त्याला विचारलं. तो उठला आला आणि मला मिठी मारून रडायला लागला आणि मला विचारतो की मम्मा तू म्हणजे आर यू अँग्री, तुला राग आलाय का? पण आता अभिषेकने तुम्हाला 17व्या वर्षी सांगितलं बरोबर आहे. पण म्हणजे आता लहानपणापासून 17 वर्षाचा होईपर्यंत तुमचा मुलगा तुम्हाला असं कधी त्याच्या वागण्यात बोलण्यात किंवा असं काही इंडिकेशन्स नाही मिळत का की हा असा असेल? नवाकाळच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्याशी गप्पा मारायला अरुणा देसाई आल्या आहेत. अरुणा देसाई या HR डिपार्टमेंटचे हेड आहेत आणि अनेक जणांना काउन्सिलिंग करतात आणि त्यांचं प्रचंड काम चालतं. सतत ते बिझी असतात. पण आज ते वेळात वेळ काढून आपल्यासाठी आले आपल्याशी एका फार महत्त्वाच्या विषयावर बोलायला. अरुणा देसाई या मराठी आहेत, महाराष्ट्रीयन आहेत आणि त्यांचे मिस्टर गुजराती आहेत. त्यांना एकच मुलगा आहे, एकुलता एक मुलगा. असं एक छान त्यांचं कुटुंब होतं. सगळं व्यवस्थित चाललं होतं. मुलगा अतिशय गुणी होता. आणि हे सगळं सुरू असताना तो मुलगा जेव्हा 17 वर्षाचा झाला तेव्हा अचानक तो आपल्या आईकडे आला आणि त्यांनी सांगितलं की मी गे आहे. गे म्हणजे समलिंगी पुरुष. आणि हे सांगितल्यावरती अरुणा देसाई यांचे काय प्रतिक्रिया झाली असेल? आम्ही सामान्य कुटुंबातली माणसं आपल्या कुटुंबातलं जर एखाद्या मुलाने किंवा मुलीने येऊन सांगितलं की मी गे आहे किंवा मी लेस्बियन आहे म्हणजे आपण समलिंगी आहे तर आपली काय प्रतिक्रिया होईल आणि मग ह्यातून पुढे प्रवास कसा होईल हे आता आज आपण अरुणा देसाई यांच्याशी बोलणार आहोत आणि हे सगळं जाणून घेणार आहोत. हे जे एपिसोड मी करते आहे ते केवळ ह्याच्यासाठी करते आहे की ही जी मुलं आहेत आणि ही जी कुटुंब आहेत त्यांना आपण जाणून घेतलं पाहिजे. आपण अज्ञानात राहता कामा नये. अज्ञानात राहून आपण फार मोठ्या चुका करतो आणि ह्या चुका होता कामा नयेत आणि म्हणून या अज्ञानातून आपल्याला प्रकाशाकडे जायचं आहे आणि त्या दृष्टीने ही मुलाखत ऐकणं आणि अरुणा देसाई जे सांगणार आहेत आता आपल्याला खूप चांगलं आणि खूप मोठं ज्ञान देणार आहेत आपल्याला ते आपण ऐकणं फार गरजेचं आहे. अरुणाताई तुमचं आमच्या स्टुडिओत स्वागत. मी आत्ता म्हटल्याप्रमाणे तुमचा एकुलता एक आणि खूप म्हणजे काय म्हणतात बेस्ट मुलगा कसा असतो, व्यवस्थित मुलगा कसा असतो तसा तुमचा मुलगा होता. पण तो जेव्हा 17 वर्षांचा झाला आणि तो शिकत होता तेव्हा तर हे शिकत असताना एक दिवशी तो तुमच्याकडे आला आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की तू गे आहे. गे म्हणजे तू समलिंगी पुरुष आहे. तर तेव्हा तुमची प्रतिक्रिया काय झाली? तुम्हाला हे माहिती होतं का की गे म्हणजे काय? कारण मला वाटतं हे खूप वर्षापूर्वी घडलेली घटना आहे. तर त्या काळात हे एवढं माहिती पण नसेल. अलीकडे थोडं आपल्याला ऐकायला मिळतं. पण त्या काळात सामान्य कुटुंबांना हे शब्दही देखील माहिती नव्हते. तर म्हणजे तो प्रसंग कसा झाला आणि काय झाला? सगळ्यात पहिली गोष्ट गुणी आहे अजूनही. हो. येस. तर थँक्यू तुम्ही हे सगळं सांगितल्याबद्दल. मला त्यावेळेला जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा मला गे किंवा LGBTQ कम्युनिटीबद्दल काहीच माहीत नव्हतं. तो काय म्हणजे त्यांनी स्वतःने पण सांगितलं नव्हतंच आधी. त्यांनी जेव्हा सांगायचं ठरवलं तेव्हा मित्राची मदत घेतली आणि मित्राच्या तर्फे त्यांनी सांगितलं. आणि जेव्हा मित्रांनी सांगितलं की गे म्हणजे कोणतरी गे आहे म्हणून सांगितलं तेव्हा मी पहिल्यांदा तो आयुष्यात म्हणजे 2007ची ही गोष्ट आहे जेव्हा तो माझा मुलगा जेव्हा 17 वर्षाचा होता तर मी पहिल्यांदा हा शब्द ऐकला.
म्हणजे त्याचं त्याच्या कारण- मित्रांनी तुम्हाला येऊन म्हणजे त्यांनी सांगितलं की कोणतरी गे गे आहे आहे. आणि तो गे असल्यामुळे त्याची आई वडील त्याला ऍक्सेप्ट करत नाही. हम्म. खास करून आई त्याच्यासाठी जेवण बनवत नाही, त्याला अच्छा. मारते, त्याला घरातून बाहेर हकललंय. तर हे ऐकून मला खरंच म्हणजे शॉक ह्या गोष्टीचा बसला की म्हणजे मी त्याला जेव्हा त्यांनी म्हटलं ते म्हटलं गे गे म्हणजे काय, तेव्हा त्यांनी सांगितलं की गे म्हणजे जसं आंटी तुम्ही म्हणजे बाई असल्यामुळे स्त्री आणि पुरुषाचं स्त्री असल्यामुळे आकर्षण तुम्हाला असतं. पुरुषाशी लग्न करायचं होतं, तसं गे म्हणजे एक मुलाला दुसरा मुलगा आवडतो किंवा एक मुलाला दुसऱ्या मुलाशी प्रेम असतं त्या मुलाचं. तर मी म्हटलं अरे मग तर काय झालं म्हणजे त्याला नुसतं मुलाला मुलगा आवडतो म्हणून त्यासाठी आई असं कसं करू शकते. माझ्यासाठी ते जास्त शॉकिंग होतं की आई ही आईच असते शेवटी. म्हणजे आपलं मूल कसंही असलं म्हणजे किती वेळा असं पण होतं की आपलं मूल क्रिमिनल आहे हे कळल्यावर पण आईचं प्रेम कमी होत नाही. म्हणजे कळलं म्हणजे आईसाठी आपलं मूल ते मूलच असतं. तर त्यामुळे असं कसं होऊ शकतं की आई जेवण बनवत नाही आणि जेवण बनवत नाही हे तर होऊ शकत. त्यामुळे माझ्यासाठी ते शॉकिंग होतं. तर म्हटलं असं कसं म्हणजे मग मला असं वाटलं की कदाचित मी कारण मी HR प्रोफेशनल जसं तुम्ही म्हटलं तसं HR हेड असल्यामुळे हे म्हणजे माझ्या कामातला एक भाग आहे की काउन्सिलिंग, माझ्या एम्प्लॉईची काउन्सिलिंग ही होते. मी संध्याकाळी आल्यावर त्याला विचारलं की म्हटलं हां अरे तुला काहीतरी बोलायचं आहे ना. तर तो म्हणाला त्याने सुरुवात केली की मम्मा तुला माहिती आहे ऑलरेडी मला काय बोलायचं आहे. काय झालेलं माहिती आहे आदल्या दिवशी जेव्हा त्यांनी मला सांगितलं ना की तुझ्याशी बोलायचं त्यावेळेला मी एक गोष्ट त्याला म्हणाली की म्हटलं तुझा मित्राने मला जे सांगितलंय ना की कोणतरी गे आहे म्हणून त्यांनी जी स्टोरी सांगितली पण मला असं वाटतं की ते त्यांनी त्याच्या स्वतःबद्दल बोललाय. त्या मित्राबद्दल हा त्याची स्वतःच आहे ते पण तो सांगतोय असं दुसऱ्याचं असं. अभिषेकला असं वाटलं की वा की माझ्या मम्मीला हे कळलं की हे त्याची स्टोरी आहे म्हणून. तर त्यामुळे तो मला म्हणाला हा मम्मा सो म्हणजे तर काय. तर म्हटलं नाही असं नाही म्हणजे त्याचीच असेल तर त्यांनी सांगायला पाहिजे की त्याचीच आहे स्टोरी असं. त्यामुळे त्या वेळेला अभिषेकला असं वाटलं की उद्या जेव्हा त्याच्याबद्दल तो सांगणार तेव्हा कदाचित त्याला सांगायला पण नाही लागणार मला हे स्वतःहून कळेल हे त्याला वाटलं. पण तुमच्या डोक्यातही नाही आलं. डोक्यात आलंच नाही म्हणजे की हे असेल. आमचं सुरू झालं. तो मला त्याने बोलायला सुरुवात झाली की मम्मा तुला माहिती आहे ऑलरेडी मला काय बोलायचं आहे. मी त्याला अच्छा म्हटलं तुला कोण मुलगी आवडते का कोण तुला कोण मुलगी आवडते का कोण आहे सांग म्हणून कुठल्याही कास्टची असेल काही म्हणजे जे काही असेल चालेल मला असं नाहीये की अच्छा अशीच पाहिजे तशीच पाहिजे जे असेल. नाही मम्मा तुला माहिती आहे मी काय बोलतोय हे त्याचं सारखं चालू. मग म्हटलं अच्छा तुला म्हणजे त्याचं स्पोर्ट्स गेम्स वगैरे असं काय बाकी काही लाईफ बद्दल मी आपलं सगळे केसेस बोलून म्हणजे मी विचारून झाले. तो नाही करतो. तो मला असं म्हणाला की मम्मा मी जर तुला बोललो तर तू माझ्यावर जेवढं प्रेम करते ते प्रेम करायचं थांबशील. माझ्यावर मला म्हणजे ती जी भीती की मी म्हणजे तू मला हेट करायला लागशील. म्हटलं मला ते ऐकून एकदम हे झालं की म्हटलं हेट ह्या जगामध्ये असं कोणीच नाही की जे मला तुला हेट करायला लावेल. बरोबर आहे. तू माझा मुलगा आहेस आणि ते माझं मूल आहे. म्हटलं काहीही तू सांगितलंस तरी मी तुला हेट नाही करणार. मी त्याला कम्फर्ट करत होते की सांगत होते की नाही तू सांगू शकतो जे काय असेल ते सांगू शकतो. पण माझ्या डोक्यात तरीही येत नव्हतं की अच्छा हे त्या टॉपिकवर असेल. बराच वेळ झाला मग ना म्हटलं आणि आम्ही जेव्हा बसलोय ना म्हणजे त्याच्याच बेडरूम मध्ये बसलोय. तो समोर आहे माझ्या मी अशी बसली आहे. त्याचा फोन आहे फोन सायलेंटवर आहे आणि त्यावेळेला त्याच्याकडे फोन होता म्हणजे मोबाईल होता. फोन सायलेंटवर आहे आणि सारखा फोन आहे ना पण त्या व्हायब्रेशनवर येतं असं सारखं वाजतोय मेसेजेस येतात. तर मी त्याला म्हटलं अरे तुझा फोन वाजतोय मेसेजेस येतात. तर तो मला म्हणतो की मम्मा नाही ते मला माहिती आहे कोण आहे. मला तेव्हा कळलं नाही की ते काय ते त्याचे मित्र मैत्रिणी सगळे आहेत ना ते एवढे टेन्शन मध्ये तिथे की हा कमिंग आउट त्याचं चालू आहे आणि काय झालंय हे विचारायला. आणि तो घेत नव्हता जोपर्यंत इथून बोलून होत नाहीये हे नंतर कळलं. तर सगळं असं वातावरण असं होतं पूर्ण की तो टेन्शन मध्ये आहे. माझ्यासाठी काहीच नाहीये म्हणजे तू काही सांग तिथे मी आय एम देअर असं. तर म्हटलं अरे जे काय आहे ते सांग.
मग नंतर अचानक मला दिसतंय की तो एवढा घाबरतोय, त्याचे ओठ पण असे थरथरत थरथरायला कापतायत. लागले. मग मी म्हटलं किती काय एवढं टेन्शन असेल घाबरतो म्हणजे काय? त्याला, है? की अदरवाईज म्हणजे आम्ही कुठलीही गोष्ट सांगायला कधीच भीती नाही, हां. आज का घाबरतोय? मग म्हटलं अरे तुझा मित्र गे आहे, तू पण गे आहेस का? असं तुम्ही विचारलं? मी त्याला विचारलं. तो उठला, आला आणि मला मिठी मारून रडायला लागला आणि मला विचारतो की मम्मा तू म्हणजे आर यू अँग्री, हां. तुला राग आलाय हे का, ऐकून. की तू आता तुला म्हणजे लाज वाटतेय का हम्म. मी हे बरोबर. हां, सांगितल्याबद्दल, बरोबर. तू मला हेट करते का? म्हटलं वा काय, अरे म्हटलं तुला हेच जर सांगायचं होतं, तू केव्हाच सांगायला पाहिजे होतं ना, चल आपण जेवायला जाऊया. अरे बापरे. कारण जेवण पण तुम्हाला घरी एकदम बनवलं होतं असं म्हणजे नॉर्मल शॉक अजिबात किंवा नाही, उलट किंवा मारतात मुलांना किंवा अरे त्या नाही गोष्टी नाही सगळ्या मला हे नंतर मी असं- तुम्हाला सांगेन ते काय काय करतात पॅरेंट्स. नाही म्हणजे हे असं असं काही नसतं, मी तुला उद्या डॉक्टरकडे घेऊन जाते. नाही तुझी नाही काही नाही, reaction अजिबात नसणार. नाही, अजिबात नाही. उलट मला ना, जेव्हा मी ते 15 दिवस त्याच्या मित्राशी बोलवती ना, त्या मित्राने मला सांगितलं की सेक्शन 377 आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे म्हणजे गे मुलांना क्रिमिनल समजलं जातं. हो. तर मी त्याला अभिषेकला म्हटलं आता मला बघायचं की तुला कोण क्रिमिनल बोलतं. तर अच्छा. रिअल क्रिमिनल्स ते फिरतात आहेत अशीच. हां. हा, आणि तू जस्ट बिकॉज तुला म्हणजे मुलाला म्हणजे तुला मुलगा मुलाला आवडतो मुलगा. म्हणून तू कसं काय क्रिमिनल होऊ शकतो. हां. आता मी बघते कोण तुला क्रिमिनल ओके. बोलतं. हे मी त्याला म्हणजे सांगितलं. आणि तर अभिषेक म्हणजे हे होतं की अच्छा माझी मम्मा एवढं पटकन Full accept support केलं, म्हणजे. पूर्ण सपोर्टमध्ये. मला म्हणजे तो मला जो विचार इतका होता. टेन्शन मध्ये होता तुम्हाला एवढा सांगतो. त्याचं ते ऑलमोस्ट 2 तास पर्यंत तो चालू release होतं झाला. आमचं. आणि तो एवढा टेन्शन मध्ये होता. माझं असं ऐकून ही रिॲक्शन बघून त्याने तो एवढा खुश पण झाला, पण हां. कन्फ्युज पण होता की असं कसं. असं कसं कारण होऊ सगळ्या शकतं? बाकी मित्रांचं त्याने ऐकलेलं आहे की पॅरेंट्स ऍक्सेप्ट नाही नाही करत. का? पण आता अभिषेकने तुम्हाला 17व्या वर्षी सांगितलं, बरोबर आहे. पण म्हणजे आता लहानपणापासून 17 वर्षाचा होईपर्यंत तुमचा मुलगा, तुम्हाला असं कधी त्याच्या वागण्यात बोलण्यात किंवा असं काही इंडिकेशन्स नाही मिळत का की हा असा असेल? आता तुम्ही जर मला अभिषेक बद्दल विचारता तर मला कसलेच इंडिकेशन मिळाले नाही. तेच तर ना, मला मी हां. ऐकलंच 17 वर्षाचा हो, असताना बरोबर. जेव्हा त्याच्या मित्रांनी नाही, पण अशी सांगितलं कधीतरी तेव्हा. शंका येते नाही ना. नाही नाही, अजिबात अजिबात. उलट अभिषेक आहे ना, म्हणजे असा इंट्रोवर्ट होता. ते इंट्रोवर्ट का होता त्याचं पण कारण मला हे नंतर कळलं हम्म. की जेव्हा मला जेव्हा त्याने सांगितलं त्याच्यानंतर तो एवढा कॉन्फिडंट झाला, हां. एवढा म्हणजे काय म्हणतात तो असा बरोबर. बोलायला लागला. सपोर्ट मिळाला ना हा, त्याला सपोर्ट तुमचा. मिळाला ना त्याला. तर आणि असं होतं ना की म्हणजे त्याच्या आधी जेव्हा आम्ही कधी शॉपिंगला वगैरे गेलो आहे, तर मोस्ट ऑफ द टाइम म्हणजे असं अभिषेक असायचा माझ्याबरोबर. जेव्हा जसा तो मोठा झाला ना तसा तो तसा माझ्याबरोबर तो. असायचा. आणि अच्छा. तो मला म्हणायचा की चला मम्मा आपण जाऊया शॉपिंगला. तर तिथे तो मला म्हणजे कुठला ब्युटीचा ब्रँड कुठला चांगला दिसेल, हां. हा कलर अच्छा. लिपस्टिकचा चांगला दिसेल किंवा हे कपडे छान दिसेल, हे तो मला सांगायचा. म्हणजे त्याला किती समज होती की कळलं, म्हणजे फॅशन सेन्स होता. पण म्हणजे हे कळायचं. त्याच्यातून आपण हे म्हणजे गे जी मुलं असतात त्यांना हा सेन्स जास्त असतो असं म्हणायचं का तुम्हाला? असा सेन्स कोणालाही जास्त फॅशनचा असू किंवा- शकतो. हां. फॅशन पण सेन्स कोणालाही जास्त असू शकतो, especially- पण गे मुलांना जास्त कळू शकतं हे मला वाटतंय. अच्छा, त्यांना ओके. म्हणजे फॅशन किंवा हा, हे की आपल्या आणि खास करून आपल्या आईसाठी तर ते अगदी म्हणजे खूप हे असतात. पण त्यांना फॅशन मेकअप म्हणा, कपडे आणि हे त्याचं त्यांना म्हणजे त्यांचा अट्रॅक्शन पण त्यांना जास्त असतं, त्यांना माहिती असते आणि त्यांना जास्त सेन्स असतो त्याचा. हो असं हो असं तुम्हाला जाणवत हो. होतं ते? आता तुम्ही बघितलं की फॅशन इंडस्ट्रीमध्ये बरीचशी LGBT हो. कम्युनिटीची मुलं आहेत हो ना, हो कम्युनिटी पीपल आहेत. हम्म. त्यामुळे त्याच्यातनं ते मिळालं. येस. आणि मग तुम्हाला सांगितलं, तुम्हाला तुमच्या ते लक्षात आलं. पण हे तुमचं आणि तुमच्या मुलाचं झालं, पण मुलाचे वडील आहेत, नातेवाईक आहेत आणि समाज आहे. हे 3 खूप म्हणजे प्रमाणात आहेत. तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे अभिषेकने ऑलरेडी त्याच्या मित्रांना आणि मैत्रिणींना हे सगळं सांगितलं होतं. आणि आय एम ऑल्सो सरप्राईज अँड आय एम ऑल्सो हॅपी की या सगळ्यांनी त्याला ॲक्सेप्ट केलं होतं. म्हणजे खरं आश्चर्य वाटतं की आपली पिढी त्यांना ॲक्सेप्ट करत नाही, पण त्यांचे जे समवयस्क असतात ते पटकन या गोष्टींना ॲक्सेप्ट करतात की ठीक आहे, ॲक्सेप्ट करतात त्यांना. तर ह्या बाकीच्यांनी म्हणजे तुमचे नातेवाईक असतील, त्यांना कालांतराने तुम्ही कदाचित सांगितलं असेल, समाज असेल, तर त्यांच्याशी तुमचं काय म्हणजे काय झालं पुढे?
सगळ्यांना सांगितलं आम्ही, सगळं म्हणजे अगदी कम्युनिटी म्हणा, फ्रेंड्स म्हणा, सगळ्यांना रिलेटिव्हचं काय होतं, म्हणजे तुमच्या नातेवाईकांचं काय? कारण नातेवाईकांचं माझ्यासाठी कसं प्रेशर होतं जास्त माहितीये, असतं. माझ्यासाठी कसं होतं माहितीये की जे मी सगळ्या पॅरेंट्सना सांगणं इच्छिते की आपण आहे ना, आपण सगळं काय आपल्यावर असतं. हम्म. आता पर्सनली मला असं वाटतं की बाकीच्या गोष्टीमध्ये म्हणजे आपण फॅमिलीमध्ये कितीतरी गोष्टी करत असतो, डिसिजन्स घेत असतो, बरोबर. काहीतरी नवीन विकत घेण्याबाबतीत म्हणा, काहीतरी नवीन करण्याबाबतीत पण, तेव्हा कुठे आपण रिलेटिव्हजना विचारून करत असतो, करतो का आपण? म्हणजे मी तरी नाही करत. इमिजिएट फॅमिली तीच ती decision. इमिजिएट जी घरात फॅमिली आहे घरातली त्यांचंच family. असतं ना. हो. आपण जेवढं जास्त लोकांना इन्व्हॉल्व करतो ना तेवढे जास्त प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. हम्म. त्यामुळे आम्ही आमचं म्हणजे ऍटलिस्ट मी आमचं तरी सांगते, काही लोकांना असेल सवय की सगळ्यांना विचारून गोष्टी करणं. आमची जॉईंट फॅमिली नाही, आम्ही तिघच एकत्र राहणार बरोबर. आहे ना. तर त्यामुळे ते आमच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या आमच्यामध्ये जर अदरवाईज पण आहेत, तर मग ह्यामध्ये पण माझं असं डोक्यात होतं की मी लोकांना विचारणार नाही जाऊन की माझा मुलगा गे आहे, तुम्हाला आवडतंय की नाही आवडतंय, तुम्हाला ऍक्सेप्ट आहे की नाहीये, हे मी काय कोणाला जाऊन विचारणार नाहीये. किंवा मी तुमचं फक्त असं त्यांना वाक्य पण नसेल की अरे मी काय करू आता, माझा मुलगा हा, हे तर अजिबातच नाही, हे तर अजिबातच मला नाही, काही सुचत नाहीये, हे माझ्या कधीच नाहीच. डोक्यात नव्हतं. पण ही नॉर्मल रिॲक्शन असू शकते ना लोकांची. असू शकते, म्हणजे पण तुमच्यामध्ये हे असं बऱ्यापैकी नाही अशी व्हायला पाहिजे. रिॲक्शन नाहीये. म्हणजे खूप कमी लोकांचा पटकन ऍक्सेप्टन्स येतो, हे पण मी सिन्सिअरली सांगते. आता त्यामध्ये पण कारणं हीच आहेत ना हम्म. की सोसायटी काय म्हणणार. प्रत्येक हो. वेळेला पॅरेंट्सना सोसायटीला मध्ये आणतं, Society. आणि ती सोसायटी म्हणजे दॅट इन्क्लूड सगळे, म्हणजे अगदी हो. त्यांची स्वतःची एक्सटेंडेड फॅमिली पासून Family. सर्वांना ते इन्क्लूड करतात. हे का करतात मला कळत नाही. हम्म. कारण सांगणं इम्पॉर्टंट आहे. सांगतो कधी, आणि कधी जेव्हा जेव्हा जरुरी आहे तेव्हाच सांगायचंय. पण जेव्हा मुलगी घरात येते ना तेव्हा मला नातवंड होणार आहेत, जेव्हा मुलगा घरात येणार आहे तेव्हा मला नातवंड होणार नाही आहेत. तर हा मेजर खूप कुटुंबात हा मेजर प्रश्न असतो की त्यांना नातवंड पाहिजेच असतात. आपल्या देशात अशी किती मुलं आहेत की ज्यांना आणि जी खास करून मुलांना असंच सोडलंय, ही हेट्रोसेक्शुअल मुलांनी पैदा करून त्यांना बरोबर म्हणजे रस्त्यात सोडली आहे किंवा म्हणजे मग ती सोडून अनाथाश्रमात सोडलेली आहेत, आणि तुम्ही तुमचं मूल करताय. म्हणजे त्यापेक्षा तुम्ही त्यांना दत्तक घ्या. त्यांना पॅरेंट्सची गरज आहे, त्या मुलांना आहे ना पॅरेंट्सची गरज आहे. तर त्यामुळे तुम्ही दत्तक घेऊ शकता. जस्ट म्हणजे अगदी नातवंड पाहिजेच असतील तर तुम्ही दत्तक घेऊ शकता. पण आता मला विचारायचं आहे तुम्हाला, म्हणजे तुम्ही अदरवाईज घेऊ नका, पण गे जो मुलगा असतो ना तो रिप्रोडक्शन आणि ह्याच्यात तो मेडिकली ओके असतो, म्हणजे ऍब्सोल्युटली लेस्बियन मुलगी किंवा गे मुलगा आहे हे अगदी 100% रिप्रोडक्शन होऊ शकतात त्यांची स्वतःची मुलं. फक्त त्यांचं सेक्शुअल अट्रॅक्शन मुलांकडे किंवा मुलीकडे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता सपोजिंग 2 मुलं म्हणजे गे मुलं आहेत. आता आपल्याकडे तर मॅरेज अलाउड नाही आहे, फॉरेनच्या ह्याच्यात काही काही कायदा आहेत मॅरेजच्या. जर त्यांना अडॉप्ट करायचं असेल तर आता हे दोघं जण जे आहेत ते आपल्याकडे असा कायदा आहे का की हे दोघं जण मिळून अडॉप्ट करू शकतात, असा कायदा आहे का आपल्याकडे हा कायदाच नाही? नाही, पहिली गोष्ट इथे इंडियामध्ये लग्न करू शकतात. अच्छा, ओके. हां. लिगली त्यांना तो हे नाही मिळालेला आहे, म्हणजे तो जो लिगल स्टॅम्प आपला मॅरेज सर्टिफिकेट जे असतं ना, ते लीगल मॅरेज नाहीये, लिगल लग्न नाही जात, पण मॅरेज लग्न होतात, लग्न करू शकतात. अच्छा. लग्न म्हणजे जर 2 मुलगे किंवा 2 मुली लग्न करतायत तर त्यांना कोण थांबवू नाही शकत. म्हणजे अलाउड अलाउड आहे फक्त. बस लिगली म्हणजे नाही म्हणजे त्याचा अर्थ असा की जेव्हा समजा हॉस्पिटलमध्ये आता दोघं जे पार्टनर्स आहेत, म्हणजे 2 गे मुलगे आहेत, त्यातले एक जर आजारी पडलं तर दुसरा त्याचा जो पार्टनर आहे तो जाऊन मी ॲज अ फॅमिली म्हणून क्लेम नाही करू शकत की मी त्याचा नवरा आहे हे क्लेम नाही करू शकत, कारण बिकॉज देर इज नो लिगली. राईट ओके, बरोबर. आणि किंवा प्रॉपर्टी म्हणजे प्रॉपर्टी हा, तर ते त्यासाठी फाईट चालू आहे ना. 2023 मध्ये जे लिगल मॅरेज इक्वॅलिटीचं केस जी चालू होती, ओके, तर त्यासाठी अजून झालेलं म्हणजे मग दत्तक पण दोघांच्या नावावर नाही. तर मग दत्तकचं असं आहे की एक मुलगा म्हणजे ऍज अ कपल नाही दत्तक घेऊ शकत, इंडिव्हिज्युअली एक मुलगा करू शकतो आणि मुलगा मुलाला अडॉप्ट करू शकतो, असं आहे.
कारण म्हणजे मुलगा असेल तर त्याला मुलगी दत्तकच देत नाही मुलगी हा, दत्तक ते तर म्हणजे तो मुलगा म्हणजे गे म्हणून नाही. हा पण मुलगा- म्हणजे त्या मुलीला नाव त्या मुलाचं लागणार, त्या दुसऱ्या हो, 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 पार्टनरचं नाही हो. लागत. Yes. त्याचं फक्त त्याचं लागू शकतं. फक्त त्याचं ज्यांनी एकाने घेतलंय त्याचंच लागू शकतं अच्छा. असं आणि असं आता इथे अलाउड आहे ना. घेतात पण अडॉप्ट करू शकतात. हा. आणि तुम्ही आणखीन पण प्रश्न म्हणजे तुम्हाला हे बिसाइड्स नातवंड आणखीन पण तुम्हाला बरेच काय काय हो, प्रश्न आता किती त्यामध्ये काय काय असतं की हा म्हणजे चुकीच्या फ्रेंड्स बरोबर तुम्ही माझी मुलं हा. माझं मूल तर असं नव्हतंच मुळे एवढ्या वर्षापासून तर व्यवस्थितच नाहीच आहे. होतं. पण आता आहे ना ती जे काय फ्रेंडशिप सर्कल आहे ना हम्म. त्यामध्ये राहून ते मूल आता माझं मूल सांगायला लागलं की मी गे आहे किंवा हा. मी लेस्बियन आहे हा, म्हणून हा. असं त्यांचं म्हणणं असतं. हा. तर माझं म्हणणं त्यासाठी असं असतं ना हम्म. की आता 17 वर्षापर्यंत माझा मुलगा हा. जास्त म्हणजे बघा 24 तासातले जास्त वेळ या तर मोस्टली पॅरेंट्स बरोबर असतात आई-वडील. आणि आई वडिलांबरोबर असतात आणि बाकी शाळेत गेले आहेत, हम्म. लहान असताना शाळेत गेल्यानंतर कॉलेजमध्ये गेले. फ्रेंड्स बरोबर किती वेळ असतात? 1 बरोबर. तास 2 एक, तास दोन तास. मॅक्झिमम 3 तास. बरोबर. म्हणजे 24 तासातले 3 तास त्या फ्रेंड्स बरोबर असतात, हम्म. बाकीचे तास ते मोस्टली पॅरेंट्स बरोबर Parents. असतात. हा. आता रात्रभर तर आई वडिलांबरोबरच आहेत, हो. संध्याकाळपासून हो. रात्रीपासून बरोबर. यु नो. तर एवढा वेळ जास्त वेळ हेट्रोसेक्शुअल पॅरेंट्स बरोबर राहून सुद्धा माझ्या मुलाने 17 वर्षाचं असताना जेव्हा सांगितलं मी गे आहे, हा. ओके, तरी तो Right. म्हणजे हेट्रोसेक्शुअल पॅरेंट बरोबर राहून तो हेट्रोसेक्शुअल नाही हा. बनला. हा. म्हणजे चेंज म्हणतात ना बरोबर. ते. तुम्हाला त्यांचे सेक्स कसं करतात असं पण काहीतरी प्रश्न विचारला होता कोणीतरी. हा नाही सेक्स कळतं कसं नाही, प्रश्न हा करतात होता कसं? की प्रश्न हा करतात पॅरेंट्स पेरेंट्स मोस्टली पॅरेंट्स की दोन मुलगे म्हणजे आता जर माझा मुलगा आहे आणि आता मग त्याचं जर मुलाशी जर रिलेशन होईल तर हा. मग सेक्स कसं करणार, हम्म. किंवा मुलगी आहे तर असं sex कसं विचारतात. करणार. मुलगीच्या बाबतीत तर वेगवेगळे प्रश्न करतात पॅरेंट्स, ते मी तुम्हाला सांगेल लेस्बियन हा. असेल तर गेचं काय करतात माहिती प्रश्न की काय सेक्स. तर माझं उत्तर असं असतं की मला नाही माहीत की तुमच्या पॅरेंट्सने काय केलं, म्हणजे तुम्हाला काय सांगितलं होतं, पण माझ्या पॅरेंट्सने जेव्हा माझं लग्न होत होतं हम्म. तेव्हा मला हे नाही सांगितलं, मला काही ट्रेनिंग नाही दिली किंवा मला नाही सांगितलं बरोबर. की तुझं लग्न झाल्यावर तुला हे करायचं आहे, असं करायचं आहे, अशा म्हणजे काय करायचं ह्याची काही ट्रेनिंग दिली नव्हती. हम्म. कारण माझ्या पॅरेंट्सना पण आणि सगळ्यांना माहिती आहे की इट इज नॅचरल. नॅचरल. ओके. ओके. हा. तर त्यामुळे त्यांनी काही नाही सांगितलेलं. तसंच दिस इज नॅचरल फॉर एव्हरीबडी. ओके. तर त्यामुळे तुम्ही अजिबात ती चिंता, मला माझ्या पॅरेंट्सना चिंता होती की मी काय करणार आहे, हम्म. तसं मला चिंता नाही माझा मुलगा काय मुलगा करणार आहे, काय काय करणार आहे की नाही करणार आहे, हा. हे त्याची पर्सनल लाईफ आहे. हम्म. असं पण इट इज ऑलवेज म्हणजे दोघांची त्या जे कोण कपल आहे, हा. मुलगा मुलगी असो की मुलगी असो मुलगा मुलगा, हम्म. हे त्यांचं पर्सनल असतं. त्यामुळे आपण Private life आहे ॲज अ त्यांचं. पॅरेंट्स किंवा कोणीही मध्ये पडण्याची त्या बाबतीत विचारच नाही करायचा राईट. आहे ना. तर त्यामुळे मग जेव्हा मी असं सांगते तेव्हा त्यांना पटतं की अरे हा बरोबर आहे. हा. ना त्यांच्या पण पॅरेंट्सनी नाहीच सांगितलेलं ना. करेक्ट आहे. पण हे म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टी आता आईवडिलांनी समजून घेतल्या पाहिजेत आणि आईवडिलांबरोबर माझ्या मते ना समाजाने समजून घेतलं पाहिजे, तरच हे ॲक्सेप्टन्स लेवल वाढेल. आणि तुमचा मुलगा जसा खूप तणावत होता, म्हणजे तुम्ही सांगताना पण मला हे जाणवलं की हा मुलगा किती तणावत असेल खूप जेव्हापासून त्याला जाणवलं, आणि इज कॅरिंग दॅट टेन्शन. जेव्हा Yes. तुम्हाला सांगितलं तेव्हा त्यांना रिलीफ मिळाला. अभिषेकचं तर तुम्ही नाव उघडपणे घेता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे. पण आपला हा जेव्हा एपिसोड अनेक जण बघतील तेव्हा मला असं वाटतं की मध्यमवर्गीय असतील आणि किंवा बाकीचे जे सगळे असतील त्यांना अशी रिॲक्शन पण होऊ शकते की बाबा ही बाई खूपच धाडसाची निघाली, हां आपला मुलगा गे ते पण सांगते, मुलाचं नाव पण सांगते, अशी पण रिॲक्शन होऊ शकते. तर ह्या सगळ्यांना तुमचं काय उत्तर असेल? माझं उत्तर असं आहे की आपल्या मुलांबद्दल आपण असं पण कधीही गर्वानेच बोलायचं. तुम्हाला असं का वाटतं की म्हणजे अच्छा म्हणजे अच्छा गे आहे म्हणून लपून ठेवायचं. हां. हे जर तुमचं हेट्रोसेक्शुअल मूल असतं तर तुम्ही तर अगदी म्हणजे अच्छा त्यांनी हे केलं ते केलं असं पटापट सांगत फिरता. तसंच गे आहे हे पण आनंदानेच सांगायचं. मला वाटतं आपण जेव्हा ह्या मुलाखतीला सुरुवात केली तेव्हा मी तुमची ओळख करून देताना एका गे मुलाची आई अशी करून दिली होती. पण आता या मुलाखतीच्या शेवटी
मी असं म्हणेन की अभिषेकची आई आज आमच्या स्टुडिओमध्ये आली होती. मला वाटतं एवढा फरक तुमचं म्हणणं ऐकून माझ्यात झालं आहे, तर आपले जे ऐकतायत प्रेक्षक त्यांच्यात निश्चितपणे होईल. आणखीन एक गोष्ट जाता जाता तुम्ही एक फाउंडेशन सुरू केले, स्वीकार फाउंडेशन. तर मला असं वाटतं की तुम्ही त्याच्याबद्दल थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगावं. कोणाला जर ही मदत पाहिजे असेल किंवा ज्यांना हे जाणून घ्यायचं असेल की गे मुलं काय असतात, लेस्बियन मुलं काय असतात, हे पण जाणून ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी मला वाटतं तुमच्याशी संपर्क केला तर आणखीन चांगलं होईल. तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना थोडंसं सांगा. आणि तुम्ही जाण्यापूर्वी तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात आणि इतकं चांगलं ज्ञान आम्हाला दिलं. म्हणजे आमचं जे अज्ञान होतं ते तुम्ही मला वाटतं जवळजवळ 100% दूर केले. तर त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. की आमचा एक इंस्टाग्रामवर आमचं एक पेज आहे, स्वीकार दी रेनबो पॅरेंट्स नावाचं, आणि फेसबुकवर पण सेमच नावाचं आहे, स्वीकार दी रेनबो पॅरेंट्स. हे बाकी पॅरेंट्ससाठी आम्ही सुरू केलेलं आहे.